श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने पूर्ण व्हावी अशी स्वामी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करते. आणि व्हिडिओला सुरुवात करूया. स्वामी सांगतात, ज्यांनी तुमच्या चुका शोधण्याचे ठरवले आहे त्यांच्यासाठी सत्याला किंमत नसते. तुम्ही कितीही बरोबर असलात तरी त्यांच्या नजरेत तुम्ही नेहमी चुकीचं असतात. पण लक्षात ठेवा, कधी ना कधीतरी सत्य हे उघडकीस नक्की येतं. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, हे काम तुम्ही कधीही करू नका जे की ते खरंच खूप महत्त्वाचं आहे. कोणाचाही कधीही अपमान करू नका, कोणाचेही कधी वाईट चिंतन करू नका. आपल्या शब्दामुळे दुसऱ्याच्या मनाला दुःख होणार नाही याची काळजी नक्की घ्या. सर्वात महत्त्वाचं, तुम्ही ज्या फळाची अपेक्षा करत असतात, ज्यावेळेस तुम्ही पुण्य कमवत असतात त्यावेळेस देवसुद्धा तुमचं कर्म बघत असतं. तुम्ही जर खरंच खूप देवदेव करत असाल किंवा तुम्ही उपासना तापासना व्रत वैकल्य पारायण करत असाल, पण दुसरीकडे दुसऱ्याचा अपमान करत असाल, त्याचं वाईट चिंतन करत असाल, त्याला अपशब्द वापरत असाल, तर देव तुम्हाला कधीच तुमच्या फळापर्यंत जाण्याची संधी तुम्हाला देत नाही. तुमचं कधीही कोणत्याही गोष्टी यशस्वी पार पडण्यासाठी मार्ग मोकळा करत नाही. त्यासाठी आपण कधीही चुकूनही हे असे कामे करू नये. ते म्हणजे लोकांना अपशब्द बोलणे, लोकांविषयी वाईट चिंतन करणे, लोकांपुढं जात आहेत म्हणून त्यांच्यावर जळणे, ह्या गोष्टी नक्कीच आपण आपल्या जीवनामध्ये टाळाव्यात. तुमच्या या धावपळीच्या जीवनामध्ये तुम्हाला कधीच कोणतं पारायण करायला जमलं नसेल, व्रत वैकल्य करायला जमलं नसेल तर हरकत नाही, पण तुम्ही तुमचं कर्म चांगलं करतात, प्रत्येकाला आधाराने बोलतात, प्रत्येकाला चांगल्या शब्दांनी बोलतात, कोणाचाही कधीही अपमान करत नाहीत, कोणाला वाईट बोलत नाहीत, तर तुम्हाला योग्य वेळी खरंच तुमच्या या चांगल्या कर्माचं कामाचं फळ तुम्हाला देव नक्कीच देत असतो. स्वामींना अहंकार मत्सर द्वेष अजिबात आवडत नाही. जो दुसऱ्याचा आदर करतो, गरजूंना मदत करतो आणि नामस्मरण करतो, त्याच्यावर स्वामींची कृपा खरंच लवकर होते. मनापासून स्वामी त्याला आशीर्वाद देतात. लक्षात ठेवा, दुसऱ्यासाठी खड्डा खाणारा स्वतः त्या खड्ड्यात नक्कीच पडतो. त्यामुळे नेहमी चांगले विचार करा, चांगलं बोला आणि चांगलं कर्म करा. शेवटी मनापासून तुम्हाला जे काही हवं आहे ते स्वामी नक्कीच देतील. तर जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही गेलात तरी तुमचं कर्म तुम्हाला तुमचा पाठला कधीच सोडत नाही. तुम्ही तुमचं कर्म चांगलं करत राहा, तुम्हाला योग्य वेळी सर्व गोष्टी नक्कीच मिळत राहतील. स्वामी सांगतात की स्वतःला असं बनवा, जिथे तुम्ही असाल तेथे सर्वच तुमच्यावर प्रेम करतील. तुम्ही निघून गेलात तरी तिथे तुमचं कायम आठवण काढतील आणि जिथे तुम्ही जाणार आहात तेथे सर्व तुमची आतुरतेने वाट पाहतील. स्वामींचा हा संदेश कायम लक्षात ठेवा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.